भोगतो न घडे संचिता वाचो 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 भोगतो न घडे संचिता वाचो
करावे ते मनी समाधान
संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळो वेळा तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळो वेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझे पाया तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलू तव वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान अभंगाला सुरुवात करणे
करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी स्वर्गवासी परिगाबाई भानुदास भास्कर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती आदरणीय श्री भानुदास अप्पा बाळाजी भास्कर, त्यांची मुलं आहेत संतोष भाऊ भानुदास भास्कर, भारत भाऊ भानुदास भास्कर, बंडू भाऊ भानुदास भास्कर, त्यांच्या मुली आहेत सौ भीमाताई सुधाकर गाजरे, सौ चंद्रकलाबाई रमेश बोढरे आणि सौ मंदाताई लक्ष्मण पेहरकर. त्यांचा संपूर्ण हा परिवार संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत रक्तप्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. अभंग निवडण्याचं कारण एकच आहे की आजचा जो अभंग आहे, ज्या आई गेल्यात त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देणार आहे, त्यांना भगवत चरणी जागा प्राप्त करून देणार आहे. पण आता आपण जी लोक कीर्तन ऐकतोय ना, उरलेलं आयुष्य आपण कसं जगावं याचा उपदेश करणारं कीर्तन म्हणजे आजचा हा अभंग. विठाला विठाला भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तर या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला एक उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही. आपण या ठिकाणी जन्माला आलोत ना, तुम्ही आम्ही प्रत्येक माणसं आपल्या जन्मालाच कारण 3 आहेत. पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरं म्हणजे जन्माला कारण आपली वासना आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप. या 3 कारणांमुळे आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. मग जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे कर्म. ज्ञानोबाराय म्हणतात ओवी सगळ्यांच्या परिचयाची आहे. अगा कर्मी जेवरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबाराय म्हणतात अगा कर्मी जे उरावे, जे मागच्या जन्मातलं उरले ते सुखरूपी फळ असेल, दुःखरूपी असेल आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्याला मात्र हे सगळं दुःख भोगावं लागतं. सुख लोक वाटून घेऊ शकतात, पण आपलं दुःख वाटून घेऊ शकतात का? नाही. कारण का? ते तुमचं कर्म आहे आणि ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. आपलं कर्म दुसरा मनुष्य भोगू शकत नाही. काही लोक पटकन एखाद्याला दोष देतात. कीर्तन संपलं की मला म्हणतात ताई आमचं पूर्वी फार चांगलं चाललं होतं, पण त्याने आमचं सगळं वाटोळं केलं. अरे या जगामध्ये तो तुमचं वाईट करणारं कोणीच नाहीये. तुमचं वाईट हे तुमच्या कर्मानुसार होत असतं. तुमचं कर्म त्याला जबाबदार असतं. म्हणून आपलं वाईट हे आपल्यामुळेच होतं हे समजण्याकरता तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगते. पण उदाहरण करण्याकरता तुम्हाला थोडंसं बोलायचं. बोलता येतं ना महिला मंडळ? बरं हो तरी म्हणता येतं का? एकदा जोरात हो म्हणा बरं. वा, तुम्हाला थोडंसं बोलायचंय. बघा आता आपलं कर्म आपल्याला कसं भोगावं लागतं. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. एका बंगल्याच्या आवारामध्ये एक आंब्याचं छोटंसं हापूस आंब्याचं झाड होतं. त्या हापूस आंब्याला असे मोठे मोठे 9-10 आंबे आले होते. त्याने विचार केला आजूबाजूला कोणी दिसत नाही,
एक आंबा चोरला तर काय फरक पडतो, म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता मला सांगा, आंबा बघितला कुणी कुणी डोळ्याने? वा मावशी हुशारी. हे तर काही का बायका म्हणतात त्या माणसाने. आंबा बघितला कुणी? डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं, मन आता अर्ध पाकिट तुम्हालाच. आता मन तृप्त झालं म्हटलं वा आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं, घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी मारली. आता काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? कारण आंबा कोणी बघितला होता. म्हणून ज्याचं कर्म अजिबात तुला दोष द्यायचा नाही. ज्याप्रमाणे आपण कर्म केलंय त्याप्रमाणे आपलं कर्म हे आपल्यालाच भोगावं लागतं. आता जन्माला दुसरं कारण आहे, ती म्हणजे आपली वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. जन्माला कारण आहे ती म्हणजे आपली मागच्या जन्माची वासना. ज्ञानोबारे म्हणतात, मरते समय तुमची वासना जिथे गुंतून पडते ना, तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. आणि मरणी जया जाठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे तुवा. काय? आणि मरणी जया जाठवे, मरते समयी तुमची वासना जिथे गुंतून पडते ना, तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. संत महात्मे म्हणतात, जीवनामध्ये वासना नावाची गोष्ट सगळ्यात वाईट आहे. मग आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती किती वाईट आहे. त्या वासनेचं माझ्या नाथ बाबांनी गोड वर्णन केले. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ 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 हरण घोडा बाप्पा, हरण घोडा बाप्पा, हरण घोडा बाप्पा, हरण घोडा बाप्पा. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ ए वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ. जाऊ नको तिकडे जा, जाऊ नको तिकडे जा, खाऊन येते खाऊन येते खाय, जाऊ नको तिकडे जाय, खाऊन येते खाय. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ ए वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ. नाथ बाबा म्हणतात, आपल्या देहामध्ये जी वासना आहे कशी आहे? वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती तुम्हाला? तिला एकही मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवंगार पीक दिसलं की ती गाय त्या शेतावर जाते. आता मालकाने बघितलं की मालक तिला हकलतो. मालक जरा बाजूला गेला की ती गाय पुन्हा त्या शेतावर जाते. आता त्या गायीला थांबवायचंय आणि पिकाला वाचवायचंय. काय करावं लागेल? तर त्याचं उत्तर पुढे. तिचा हाणून मोडावा पाय. गायीचा काय करायचा? पाय मोडायचा. गायीला 6 पाय असतात, त्याच्यातून एक पाय जर मोडला गाय पुढे चालेल का? हे चुकलं का? असे काय बघताय माझ्याकडे? चुकलं का विचारलं मी. किती पाय असतात म्हणजे लक्ष आहे तुमचं. गायीला 4 पाय असतात, त्याच्यातून एक पाय जर मोडला गाय चालेल का? नाही. पण कीर्तन फक्त ऐकायचं. हे तर घरी जाल, तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहात आणि शेजारच्याची गाय तुमच्या शेतात जर आली, तुम्ही तिचा पाय मोडाल न माझं नाव सांगाल. दुपारीच वनिताताईंनी सांगितलंय, तिचा हाणून मोडावा पाय. ती गाय म्हणजे आपल्या गोठ्यातली खरी खुरी गाय नाही. आपल्या देहामध्ये जी वासनारूपी गाय आहे, जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते माणसाला खायला लावते. जे प्यायचं नाही, पाण्याबद्दल बोलते बरं पुरुष मंडळ, गैरसमज करू नका. हा बाटली घ्यायची, जरा बिस्लरी घेत जा, काचेची नको. अशी जी वाईट वासना आहे नको त्या मार्गाला नेते. त्या वासनेला थांबवायचंय. त्याच्याकरता सगळ्यात मोठा उपाय ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आणि जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे आपण केलेलं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मूळ कारण काय आहे? तर मागच्या जन्माचं काहीतरी पाप शिल्लक आहे म्हणून हा पुढचा जन्म. मग पाप कमी करायचे, पुण्य कमवायचे. काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना
कोण करी. परमेश्वराचं हरी हरी असं चिंतन जर केलं तर संत महात्मे म्हणतात की तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोणाही बरोबर होणार नाही. देवाचं चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून जीवन जगत असताना कितीही जरी आपल्या वाट्याला आलं तरी तो आपला भोग असतो. अभंगाचे प्रथम चरण. दोन गडे संचिता वाचून. इको कमी करा इको. भोग दोन गडे संचिता वाचून. भोग दोन गडे संचिता वाचून. भोग दोन गडे संचिता भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबराय म्हणतात कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचं. या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधी चुकवता येत नाही. मरण मात्र माणसाला कधी चुकवता येत नाही. कारण का तर तुम्ही आम्ही सगळी माणसं काळाच्या स्वाधीन आहोत. संत महात्म्यांच्या हातामध्ये काळ होता. या मृत्यू लोकांमध्ये कधी यायचं कधी जायचं जरा सरकून घ्या म्हणजे गडबड होणार नाही. महिला मंडळी एकदाच सरकून घ्या बरं. विठाल विठाल झालं का बसून बसून घ्या. आता गडबड करू नका. हा माणूस सगळ्या गोष्टी आपण चुकू शकतो पण माणसाला मरण नावाची गोष्ट बसा कसं चुकवता येत नाही. एक दिवस चित्रगुप्ताने आम्हाला सांगितलं यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकांमध्ये जाण या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. आता यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं ते गण्याचं. गण्याचं म्हणजे काय आपल्याकडे जर गणेश नाव असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता खरं बोला काय म्हणता गण्या. त्याचं नाव चांगलं गणेश होतं. गावातले लोक त्याला गण्या म्हणायचे. गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. गण्या म्हटला नमस्कार रामराम तुम्ही कोण आहात. त्यानं सांगितलं मी यम आहे. गण्या म्हटला का रे यमा माझ्या घरी का आलास. म्हटलं तुला घ्यायला आलो. पण अरे माझ्याच घरी का आलास.
त्याने ती यादी दाखवली. हे बघ, चित्रगुप्ताने मला ही 15 लोकांची यादी दिली आणि यादीमध्ये पहिल्या नंबरला नाव तुझं आहे, म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. मग बाकीच्या लोकांना म्हटले 2-4 दिवसात न्यायचे. आता गण्याने विचार केला, गावातल्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचे, पहिला नंबर तर माझाच आहे. मग आपणही आपलं मरण जरा 2-4 दिवस पुढे ढकलावं, आवडीचे पदार्थ खाऊन पिऊन घ्यावे, मग मरावं. गण्या हुशार होता. गण्या म्हटला, यमा तू स्वतःहून मला घ्यायला आलास ना, आता दुपारचा 1 वाजला, मला फार भूक लागली, तुलाही भूक लागली असेल, माझ्या बायकोला मस्तपैकी पाची पक्वान्नाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं का तुम्हाला घेऊन जा. यम म्हटला ठीक आहे. आता गण्याच्या बायकोने पाची पक्वान्नाचं भोजन बनवलं, स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. गण्याच्या बायकोने आवाज दिला, आहो, असंच म्हणताना जेवण तयार आहे. गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्याने काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दृष्टांतातला यंबर महिला मंडळ खरा नाही, एखाद्या पाहुण्यालाच महाराज. आता गुंगीचं औषध टाकलं, ताटं वाढण्यात आली. गणी आणि यम दोघं जण जेवण करायला बसले. आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्याबरोबर यमाला गुंगी आली, जेवल्या जागीच यम झोपला. आता गण्याला वाटला आता हा झोपला 2-3 तास तरी याची गुंगी काही उतरणार नाही, आपल्याला आपलं मरण पुढे ढकलायचं आहे, आता हीच वेळ योग्य आहे. म्हणून गण्याने काय केलं, यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या नाव होतं ना, त्या गण्या नावाची खाडाखोड केली आणि 15 नंबरला नाव लिहिलं गण्या. कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटलं, हे बघ गण्या, अरे मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत मला साधा कोणी चहा नाही पाजला रे. पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र पाची पक्वान्नाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे, आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवले गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जाचं शेवटी नाव आहे ना, त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कोणाचं होतं? लिहिलं कोणी? का? तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता, पण ज्या ठिकाणी मरण चुकले ठरले ते चुकवता येत नाही. याला कारण का? माझे नाथ बाबा म्हणतात, घडोघडी काळ वाटयाचे पाहे, घडोघडी काळ वाटयाचे पाहे, माझे नाथ बाबा म्हणतात, घडोघडी काळ वाटयाचे पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघते. म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. तुकोबराय म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचुनी. आता कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर दृष्टांत सांगते.
माझे संत सज्जन महाराज हे जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता मुक्काम दर मुक्काम करत करत निघाले होते. संध्याकाळची वेळ झाली. एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्काम करता थांबले. संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. ती दिसायला खूप सुंदर होती. महाराज मंदिरात होते. महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं आणि महाराजही दिसायला फार सुंदर होते. जेव्हा त्या स्त्रीने महाराजांना मंदिरामध्ये बघितलं ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली. मंदिरात गेली. सांगितलं महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघालोय. रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार तेच खाणार. नाही कोणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात. कोणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार. नाही कोणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा माझ्या घरी चला. मी तुमच्याकरता पाचपक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं बाई आम्ही संन्यासी महात्मे कोणा संसारिकाच्या घरी जेवत नाही. असं करू नका महाराज पाया पडते तुमच्या. तुम्ही जर माझ्या घरी आलात तर दसरा दिवाळी तोची माझा सण नाही का आनंदच होईल. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. महाराजांनी विचार केला बाई चांगले दिसते धार्मिक दिसते. सांगितलं ठीक आहे बाई तुम्ही पुढे चला मी नंतर जेवायला येतो. ती बाई पुढे गेली. सज्जन महाराज जेवण्याकरता गेले. त्या बाईचा नवरा सज्जन महाराज दोघंजण भोजन करण्याकरता बसले. भोजन झालं. हात धुण्याकरता महाराज बाहेर गेले आणि तेवढ्यात धो पाऊस पडायला सुरुवात झाली. आकाशामध्ये विजा चमकू लागला. ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोरात वादळ सुरू झालं. जोरात पाऊस सुरू झाला. सज्जन महाराजांनी सांगितलं बाई जेवण खूप सुंदर झालं आता मी येतो. त्या बाईनं सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय. एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. अशा पावसामध्ये भिजत महाराज मंदिरात जाऊ नका. बाई भोजनाचा आग्रह केला आता मुक्कामाचा आग्रह करू नका. पाया पडते महाराज तुमच्या. पहाटे तुम्हाला अडवणार नाही पण अशा पावसात तुम्ही जाऊ नका. पाऊस इतका पडत होता सज्जन महाराजांचा नावेलाच झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामा करता थांबले आणि मध्यरात्री 2-2:30च्या सुमारास सज्जन महाराज गाढ झोपेमध्ये होते. त्या बाईचा पती सुद्धा गाढ झोपेमध्ये असताना ती बाई रात्री उठली. सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली. महाराजांच्या अंगाला स्पर्श केला. सांगितलं उठा महाराज. महाराजांनी सांगितलं बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला स्पर्श करताना लाज वाटत नाही तुम्हाला आणि तोही तुमचा पती घरात असताना? त्या बाईने सांगितलं महाराज तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? घरामध्ये पळत गेली. धारदार अशी कुऱ्हाड आणली. तीच कुऱ्हाड आपल्या नवऱ्याच्या डोक्यात टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक स्त्री जर आपल्या नवऱ्याला मारू शकते आता ही माझं काय करेल मला सांगता येणार नाही. जीव मुठीत धरला. खिडकीतून उडी मारली. सज्जन महाराज पळत सुटले. त्या बाईने विचार केला की अरे ज्या महाराजांकरता नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि ते महाराजही पळाले. बरं जगायचं कोणाकरता? आणि या महाराजांनी जर उद्या गावामध्ये सांगितलं का हिने हिच्या नवऱ्याचा खून केला मला हे सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. ती बाई रात्री घराच्या बाहेर पळत आली. 2-2:30च्या सुमारास तिने आरडाओरडा केला. धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरात मुक्कामा करता आला होता. मला वाटलं चांगला असेल. मी त्याला घरी नेलं. पाचपक्वान्नाचं भोजन दिलं. त्याला राहायला जागा दिली आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष नाही तुमचं? खून कोण केला होता? तिनेच. आळ आणला महाराजांवर. हे ऐकून सगळी गावकरी मंडळी सज्जन महाराजांच्या पाठीमागे पळू लागली. एक महाराज सगळा गाव पळत होता. काय करणार होते हो महाराज? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं. धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं. सांगितलं बाई तुम्ही सांगा या महाराजाला मारू का जिवंत सोडू? तिने सांगितलं त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईनं सांगितलं ज्या हाताने या महाराजांनी माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजांना माझ्या पतीचा खून केला त्या महाराजांचे 2 हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार
सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. चुकीची शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. महाराज रडत रडत जगन्नाथपुरीला जाऊन पोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. सांगितलं, जगन्नाथा, अरे माझी काय चुकी होती? अरे जन्माला आल्यापासून श्रीचा स्पर्श माझ्या मनाला सुद्धा झाला नाही. जगन्नाथ, मी असं करेल? अरे माझा मी तुझ्या यात्रेला निघालो होतो. त्या बाईनीच मला भोजनाचा आग्रह केला. त्या बाईनीच मला मुक्कामाचा आग्रह केला. त्या बाईनेच तिच्या पतीचा खून केला आणि सगळा आळ माझ्यावर का? जगन्नाथा, माझं असं काय कर्म आहे का ज्याच्यामुळे माझे हात तुटले गेले? जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज, तुम्ही माझे भक्त आहात, पण माझा कितीही जवळचा भक्त असला ना, कर्म नावाची गोष्ट माझ्या भक्ताला सुद्धा चुकत नाही. रडू नका महाराज. आज तुमचे हात तुटले ते तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. सज्जन महाराज म्हटले, सांग जगन्नाथा, अरे मागच्या जन्मात मी असं काय केलं होतं? जगन्नाथांनी सांगितलं, ऐका महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मी एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मामध्ये कसाई होता. एक दिवस तो कसाई त्या गाईला रस्त्याने घेऊन चाललेला असताना त्या कसायाच्या हातून ती गाय सुटली. कुठे गेली त्याला कळेना. तुम्ही तिथून चालला होता. कसाईने विचारलं, महाराज, माझी गाय इथून पळताना बघितली का? तुमच्या मनात पाप नव्हतं, पण तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला. तुम्ही सांगितलं, हो हो, तुमची गाय या दिशेला गेली. तो कसाई त्या गायीच्या पाठीमागे पळाला आणि त्या गायीला सुद्धा समजलं का माझा पत्ता या महाराजांनी सांगितला. ते गायी मनातल्या मनात म्हटली, महाराज, आज तुम्ही जर माझा पत्ता दाखवला नसता तर मी या कसायाच्या हातात भेटले नसते. आता हा कसाई मला कत्तलखान्यात नेणार आहे, माझी कत्तल करणार आहे. आता मी तुमचा काटा काढू शकत नाही महाराज, या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या महाराजांचा काटा काढण्याकरता मागच्या जन्मातली गाई या जन्मामध्ये ती बाई झाली. ज्याने तिची कत्तलखान्यामध्ये कत्तल केली होती तो तिचा पती झाला आणि मागच्या जन्मी त्याने तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मात तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. अहो, पण दोघांमध्ये माझी चुकी काय? दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. त्या दिवशी एका हाताने जर गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गोमातेचा जीव वाचला असता. पण मागच्या जन्माची एका हाताची शिक्षा या जन्मामध्ये तुमचे 2 हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी तुकोबारे म्हणतात. मग पुढे ऐका. सज्जन महाराजांचे हात तुटले. सज्जन महाराज पंढरीला गेले. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, पांडुरंगा, अरे ज्या जातीमध्ये जन्माला घातले ना ती जात आहे कसायाची. कसायाचं काम आहे मांस तोडणं, मांस विकणं. पण पांडुरंगा, अरे तू माझ्या हाताचं काढून घेतले. मी मांस तोडायचे कसे, मांस विकायचे कसे? मला माझ्या जातीशी प्रामाणिक राहायचंय. अरे त्या पांडुरंगानं काय करावं? सज्जन कसाया विकू लागे मांस, सज्जन कसाया विकू लागे मांस, कसाया विकू लागे, सज्जन कसाया विकू लागे मांस, सावत्याचं कुरपुला, सावत्याचं कुरपुलागे, सावत्याचं कुरपुलागे. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कितीही जरी जवळचा भक्त असला तरी त्याला कर्म चुकत नाही. म्हणून भोगतो नघडे संचिता वाचोनी. कर्मे दशरथ गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, क्षय पावला, घडला सीता कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला. कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकलेली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करावे ते मनी समाधान. जीवन जगताना कितीही जरी दुःख वाटायला आलं ना तरी कुठल्याही गोष्टीचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. अभंग म्हणून या मनी म्हणून ये म्हणून या मनी
मनोनियामणी मनो नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुकोबरे म्हणतात कितीही जरी दुःख जीवनामध्ये वाटायला आलं तरी संसाराचं दुःख कधीच माणसाने मानायचं नसतं. कारण का तर ते दुःख आपल्याला नशिबाने आलेलं असतं आणि हा संसार मुळातच दुःखाचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे संसार दुःखामुळं. आणि वारकरी संप्रदायात त्याला तेवढी एक चाल फेमस आहे बघा. तो संसार दुःख मूळ शब्द म्हणताना आपण त्या मूळ शब्दाला किती आलाप म्हणतो. संसार दुःख मूळ तितका तो दुःखाचा आहे. अशा दुःखरूपी संसारात आपला जन्म झालाय. पण संसारामध्ये सुख आहे पण किती. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख अगदी तिळा एवढं लहान आहे पण दुःख पर्वता एवढे. मग संसारामध्ये किती सुख आहे. एक उदाहरण तुम्हाला पटवून देते बघा, मग तुमच्या लक्षात येईल का किती सुख संसारात आहे. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. तो घनदाट अशा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर जंगलामध्ये त्याची न वाघाची नजरानजर झाली. वाघाने त्या मनुष्याला बघितलं. तो वाघ त्या माणसाच्या पाठीमागे पळू लागला. तो मनुष्य आपला जीव वाचवण्याकरता 120च्या स्पीडला पळत होता. पाठीमागे बघत होता, पुढे पळत होता. वाघ जवळ आला. जीव वाचवायचा आहे, करायचं तरी काय. पळता पळता त्याला रस्त्यात एक विहीर दिसली. त्याने विचार केला कदाचित या विहिरीमध्ये उडी मारली तर माझा जीव वाचू शकतो. पण विहिरीमध्ये पाणी किती अंदाज घेण्याकरता असं थोडंसं डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये असा फणा काढलेला मोठा साप होता. त्याने विचार केला मी जर या विहिरीमध्ये उडी मारली आणि या सर्पाने मला दंश केला तर मी विहिरीमध्येच मरेल. वाचायचे. पाठीमागे बघितलं वाघ जवळ आला होता. करायचं तरी काय. तेवढ्यात एका झाडाची फांदी त्या विहिरीच्या दिशेने गेली होती. वाघ जवळ आला, यानं उडी मारली, फांदी पकडली आणि बरं झालं म्हटलं वाचलो. पण ऐका, ज्या 2 हाताने त्याने फांदी पकडली होती ना त्या दोन्ही हाताच्या मध्ये होतं आग्या मोहळ.
आता याने फांदी पकडल्याबरोबर ती फांदी हल्ली, आग्या मुळाच्या सगळ्या माशा उठल्या आणि याच्या अंगावर येऊन बसल्या. आता मला सांगा, एवढ्या आग्या मुळाच्या माशा त्याच्या अंगावर बसल्यानंतर त्याला किती गुदगुल्या झाल्या असतील, किती दुःख त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा, आग्या मोळाच्या माशा सगळ्या अंगाला चावा घेत होत्या. तेवढ्यात त्याने असं थोडंसं वरती बघितलं आणि तेवढ्यात मधमाशाच्या पोळ्यामधलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं. असं चटकन जिभेनं चाटलं आणि म्हटलं, वा, मध किती गोड लागतंय. आता मला सांगा, त्याला खरंच मध गोड लागला असेल का? हे त्याचं नाही, हे इथं बसलेल्या तुमच्या माझ्या सर्वांची ही परिस्थिती, हे आपलं उदाहरण आहे. आजही आपली परिस्थिती अशीच आहे, सगळ्या बाजूने दुःख आहे, पण त्याच्या ओठावर जो काही एक थेंब मधाचा पडला ना, तेवढंच सुख त्याच्या जीवनात आहे. बाकी सुख आपल्या जीवनामध्ये कुठलंच नाही. आणि ते सुख आहे भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये. म्हणून संत महात्मे म्हणतात, अरे सुंदर असा नृत्य भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, हा देह वाईट मार्गाने जाऊ देऊ नका. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात, काही काही लोक या देहाचं काय करतात त्यांनाही कळत नाही हो. क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा, पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया, विषयों के बंधों में बांधा गया तू, संत समागम को भूल दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही काय करता माहिती, जे पाहिजे त्याच्या पाठीमागे जात नाही. अमृत को छोड़ा, पिता ही शराब रे, भगवान के नाम को भूल दिया, विषयों के फंद में बांधा गया तू, संत समागम को भूल दिया. जे पाहिजे त्याच्या पाठीमागे जात नाही, नको त्या मार्गाने आपण चाललात, त्याच्यामुळे आपला मनुष्य जन्म फुकट चाललाय. तुकोबाराय म्हणतात की कितीही जरी दुःख जीवनामध्ये आलं, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी आपल्याला काय करायचंय, गोविंदाचं चिंतन करायचंय. मग दुःखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर काय होतं, प्रत्येकानं ऐका. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी झाली, नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. नामदेव महाराजांच्या घरी कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं आणि सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली
का माझी जनाबाई जात्यावर दळण दळायची का तर सकाळी प्रत्येक माणसाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे. रात्रभर जात्यावर दळण दळायची. पण दळण दळताना नुसती दळत नव्हती तर सुंदर ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गावो व्रतारा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ओव्या म्हणायची आणि एक कडवं म्हणून झालं का काय म्हणायची ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जणी एकटीच जात्यावर दळण दळते मला परत परत हाक मारते मलाही जणी करता गेलं पाहिजे. मग देवानं काय करावं महाद्वाराचं द्वार बंद झालं का देवानं पळत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस देव जनाबाईला दळण दळू लागण्याकरता आले. दळण खूप होतं. दोघे जण छान दळण दळतायत ओव्या म्हणतायत गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही आणि देवानं काय केलं घाम आला म्हणून आपले दागिने काढले जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. पुन्हा दळायला सुरुवात केली. दळण दळता दळता गप्पा मारता मारता ओव्या म्हणता म्हणता पहाटे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरात आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडून आवाज दिला वारकऱ्याने उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. सगळी वारकरी मंडळी आहोत आपण सगळी पंढरपूरला गेलो. गरुड खांबापासून महाद्वाराचं अंतर किती आहे साधारण आपल्यापासून सृष्टीमाला इतकं. आता वारकऱ्यांनी उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. अरे मी तर जणीकडे आहे. आता वारकऱ्यांनी दार जर उघडलं मी जर महाद्वारात नसेल काही खरं नाही. ते घाईघाईने उठले. दागिने गळ्यात घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते देवा देवा हो दागिने. देव म्हणतात जणे काही बोलू नका आता फक्त मला जाऊ दे. देव पळत पळत मंदिरात गेले. विटेवर जाऊन उभे राहिले. देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही जणीचंही खरं नाही. पुजाऱ्याने दार उघडलं. देवानं अंगावरची गोधडी काढली बाजूला फेकली. दार उघडल्याबरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेले त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर तोंड लपून मंदिरात आला. दागिने सापडले. गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कोणाची आहे. सगळ्या पंढरपुरातून फिरवली. जनाबाईच्या शेजारणीनं सांगितलं 100% जणीची. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजाने फरमान सोडलं आत्ताच्या आत्ता हिला सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला होता. धरून बांधून जनाबाईला त्या सोळाकडे चालवलं होतं. आणि जनाबाईच्या विरोधातल्या बायका कितीही चांगलं वागा गाव तिथे विरोधक जनाबाईला होत्या तर आपलं काय हो. त्या जनाबाईच्या विरोधातल्या बायका म्हणतात जणी लाज वाटत नाही तुला. अगं विठ्ठलाचं चिंतन करतेस. तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत म्हणते आणि रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जणे लाज कुठं सोडली ग.
मनातल्या मनात जनाबाई म्हणते, देवा या बायका काय काय बोलतात माझ्या कानाने ऐकवत नाही, पण विठ्ठला अरे तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे? असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरुनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई देवाला म्हणते, देवा अरे हा सगळा आळा माझ्यावर. धरून बांधवणं जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेलं, जनाबाईला सुळावर चढवलं. तो चमत्कार घडला, सुळाचे त्या झाले पाणी पाणी, सुळातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, देवाचे चरण धरले, रडू लागली. देवानं सांगितलं, उठ जणे रडू नकोस, तू माझी भक्त आहेस, तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण जणे तिथे आपल्यातली जरा एखादी जरा जनाबाई असते ना, ती सुळावर द्यायच्या वेळेला तरी पटकन म्हटली असती, मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आला होता. जणे इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, सुळावर देण्याची शिक्षा तुला दिली, पण कुणाच्या समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय माझी जनाबाई एकच शिकवते, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, किती जरी संकट आलं तरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, आपण सोडायचं नाही. म्हणून तुकोबाराय विनंती करतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, 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 नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी तुझा कशी दूरी, करिता बरोबरी तुझा कशी दूरी, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, बरोबरी तुझी जोडी, करता बरोबरी तुझी जोडी, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबाराय म्हणतात, संसारात जन्माला आला ना, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. काही लोक आयुष्यभर संसाराचं चिंतन करतात, मरते समय त्यांच्या हृदयामध्ये फक्त संसार आणि प्रपंच याच गोष्टी भरलेल्या असतात. इको कमी. मग मरते समय तुमच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेली कळतं ना. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा काय करायचे, हाताच्या संकेताने फक्त असे करायचे आणि असे करायचे, असे करायचे, असे करायचे. सगळं गाव तिथं गोळा झाला. बाबा नेमके सांगतायत तरी काय. एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळ्या पाठीमागच्या भिंतीत ठेवलंय. आता पैसा कोणाला नकोय,
मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट JCB बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सुद्धा सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही आणि माझ्या मुलांनी उभ्या घराला JCB लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त अशा असे करायचे आणि अशा असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी धन पैसा संपत्ती खजिना असा दाबून ठेवलाय. बाबा सांगायचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचा खजिना लाखो रुपये आपल्याला भेटले पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना. आता त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा अहो तुमच्या हाताच्या संकेतानुसार घराचं पार पटांगण केलं. आता ही 50,000ची वनस्पती सुद्धा आणली. बाबा 1 मिनिटामध्ये मरायच्या अगोदर पटकन सांगा नक्की धन पैसा संपत्ती ठेवलाय कुठे आणि तुम्हाला नक्की सांगायचं काय. बाबा म्हटले पोरानो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले. 50,000 गेले, वरून घरही पाडलं. याला कारण का या हृदयामध्ये साठवलेला दुःखरूपी संसार आणि प्रपंच. तुम्ही त्या संसाराला त्या प्रपंचाला कितीही जरी हृदय स्थान दिलं ना, हा संसार कसा आहे. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. हाँ ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती, दुःखाची जनिती, दुःखाची जनिती. तुकोबारे म्हणतात कितीही संसार करा, ये रहती माई के दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसार. हा दुःखरूपी संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन. म्हणून तुकोबारे म्हणतात जीवन जगत असताना कोणी जर आपल्याला मान दिला तरी आनंद बाळगायचा नाही आणि कोणी जरी अपमान केला तरी सुद्धा रुसायचं नाही. अभंगाचे आणि करू सावे लगता आणि करू सावे हो
आणि करो जावे नलगे बहुता आणि करू जावे नलगे बहुता आणि करू जावे नलगे बहुता आणि करो जावे नलगे बहुता आणि करो जावे नलगे बहुता आपल्या नंदीचा वाटोनिया आपल्या नंदीचा वाटोनिया मनमानी मनी मनमानी मनमानी मनी एकदम कडक बरं. आणि कारुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया तुकोबारे म्हणतात की आपण या ठिकाणी जन्माला आलो, कोणी आपल्याला मान दिला तर आनंद वाटतो, पण कोणी जर आपला अपमान केला तोही आपल्या नशिबाने आपल्याला प्रारब्धाने होत असतो. कारण प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाढे मान सोच का करसी वाया भजमन पंढरी राया. आपली धन संपत्ती आपला पैसा सगळं काही आपल्या नशिबावर अवलंबून आहे. आपल्या नशिबात आहे तेवढंच घडेल, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर माणसाला कधीच काही मिळत नाही. ज्ञानेश्वरीत वर्णन आले लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुशिले तैसे काळे गोरे पण पुसवण जाय. जे आपल्या नशिबात आहे, जे आपल्या कपाळावर लिहिलेलं आहे ते कोणी पुसू शकत नाही, पण ते पुसण्याचा अधिकार आहे माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला. त्याचं चिंतन जर केलं तुमचं नशीब बदलण्याची ताकद त्याच्या हातात आहे. फक्त तुम्ही त्याला शरण जा. भजवन पंढरी राया. तुम्ही सांगाल मग ज्ञानेश्वरीत जर वर्णन आले लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, मग तो कसा पुसू शकतो आणि कुणाचं नशीब पुसलं आम्हाला सांगा तरी. उदाहरण सांगते. ज्या वेळेला सुदामदेव भगवंताला भेटण्याकरता निघाले होते, दरिद्रीची अवस्था, अंगावर फटके कपडे, पायात तुटकी चप्पल, डोक्याला फटका बांधलेला, देवाला भेटण्याकरता राजमहालापर्यंत जाऊन पोचले. द्वारपालाने सांगितलं कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. त्याने सांगितलं माझ्या कपड्यांवरून तुम्हाला मी भिकारी वाटत असेल, पण अरे मी देवाचा सख्खा मित्र आहे, देवाला जाऊन जरा माझं नाव सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. सुदाम्याचं नाव घेतल्याबरोबर भगवंत चालले नाही. वरच्या मजल्यावरून जे उडी मारली डायरेक्ट सुदामदेवाच्या जवळ. सुदामदेवाचे फाटके कपडे, तुटकी चप्पल पाहून देव रडू लागले. अरे मी जगाचा राजा झाले, द्वारकेचा राजा झाले, माझ्या मित्राला घालायला कपडे नाही, पायात घालायला चप्पल नाही. देवाने काही लोकांना सुदामदेवाला नवीन कपडे, नवीन चप्पल आणण्याकरता सांगितली. आपल्या हाताने सुदामदेवाला स्नान घातलं
नवीन कपडे त्याला घालण्याकरता दिले. ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्यानं सुदाम देवाच्या कपाळावर गंध लावण्याकरता हात फिरवला ना, देवाचा हात कपाळावरून फिरल्याबरोबर सुदाम देवाच्या कपाळावरची दरिद्रीची रेषा पुसली आणि तिकडे सुदाम नगरी सोन्याची झाली. अरे देवाचा हात आहे तो. देवाचा हात जर नशिबावरून फिरला तर माणसाचं नशीब सुद्धा बदलतं. पण काही काही माणसाचे हात इतके विचित्र, नुसता स्पर्श जरी झाला ना नसलेला ताप येतो. नशिबावरून फिरवायचा आहे, भगवंताचा हात फिरला पाहिजे. आणि भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जेवढं दिले त्याच्यात समाधान माना. काही काही लोक दुसऱ्याचं घेण्याचा प्रयत्न करतात. हो बघा, एक मनुष्य सत्यनारायणाच्या पूजेला गेला. तिथे प्रसाद वाटप चालू होती. यानं तो प्रसाद हातावर घेतला. आता सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, साजूक तूप काय, हा सगळा प्रसाद त्यानं बघितला. म्हटलं वा, इतका सुंदर प्रसाद मला थोडासाच मिळाला, अजून जर डबल मिळाला असला तर. म्हणून त्यानं तो डबल प्रसाद घेण्याकरता काय केलं, पहिला जो काही भेटलेला प्रसाद होता ना तो हात असा पाठीमागे लपून ठेवला आणि गर्दीमध्ये दुसरा प्रसाद घेण्याकरता गेला. आता गर्दीमध्ये प्रसाद घेण्याकरता गेला, याचा नंबर आला आणि ताटातला प्रसाद संपला. जाऊ दे म्हटला, पहिला भेटलेला खाऊया. म्हणून पाठीमागचा हात पुढे केला. बघतो तर काय, पाठीमागचा सगळा प्रसाद कुत्र्याने खाल्ला होता. म्हणजे आपली गंमत काय झाली, दुसऱ्याचं घेण्यामध्ये, डबल घेण्याच्या भानगडीमध्ये आपण आहे ते सुद्धा गमावून बसतोय. तुकोबारे म्हणतात, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबारे म्हणतात, भगवान परमात्म्याने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यामध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून आपल्या संसाराचा भार त्याच्यावर घाला. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. नारायण जो भगवान परमात्मा आपला संसार सांभाळतो, एकदा त्या देवाचं सर्वांनी मोठ्या प्रेमाने हातानं टाळी आणि मुखाने परमेश्वराचं चिंतन. विठोबा हर
अरे जय डोबार कुमार डोबार कुमार नंतर सत्कार करा नंतर द्या भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान म्हणून या म्हणे म्हणू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. नियोजित वेळेप्रमाणे 10 वाजता बरोबर आपला कार्यक्रम सुरू झाला होता, पण अजून एक 10 मिनिटं घेते. उरलेल्या वेळामध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. जिवंतपणी आईबापाची सेवा करा. जिवंतपणी मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतं. आज या कुटुंबातून आज या परिवारातून एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात. हो, गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. मायबाप गेल्यानंतर श्रद्धांजली वाहताना आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण जिवंतपणी आपली आई ही सगळ्यात महत्त्वाचं दैवत असतो. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं किती जरी हाका मारल्या ना, सोडून या गेली आई मायले कराना. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपर्याला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणा. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं किती जरी हाका मारल्या ना, आई आई करीते आई कोणीच होईना. माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई ते आई सुखाचा सागर. तिच्या कर्तृत्वाचे रे दार. आई आई करीते आई साखरेचा खडा. तोंड
तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई बाबा म्हणाला किती गोड वाटतं हो. तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इतकं मायबापाचं नाव गोड असतं. पण तेच मायबाप एकदा का माणसाला सोडून गेली, माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. ऐका, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपले मायबाप जिवंत आहेत तोपर्यंतच मुलीला माहेर असतं. ज्या दिवशी आपल्या माहेरातून आपली आई निघून जाते ना, त्या दिवशी त्या मुलीची पिशवी रिकामी झाली असं समजा. कारण का, ज्या वेळेला तिची मुलगी तिच्या माहेर येते, सासरी जायला निघते ना, ती तिच्या घरची लखपती असते. पण तिची आई म्हणते, बाई तुझ्या घरी चाललीस ना, आपल्या गावातले गावठी वांगे, गावठी भेंडी, काय भोपळा असेल, काही ना काहीतरी तिच्या पिशवीत टाकते. पण आपल्या मुलीची पिशवी ती रिकामी कधी पाठवत नाही. पण ज्या दिवशी आपली आई गेली ना, त्या दिवशी त्या मुलीची पिशवी रिकामी झाल्याशिवाय राहत नाही. आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. पण आई जे शिकवतं ते काय असतं माहितीये? आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? अगं तुझी मुलीची जात आहे ग, परक्या पुरुषाशी रस्त्यावर पटकन बोलू नये, लोक नावं ठेवतात. अशा प्रकारचे संस्कार मायबाप आपल्या मुलांवर करतात. आपल्या मुलीवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात ना, हे मायबापाला सुद्धा कळत नाही हो. अचानक एक दिवस आपली मुलगी लग्न करून परघरी निघून जाते. मुलगी परघरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. मग ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून घरामध्ये काय करत असते? लेक जाते सासरला आई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. अरे माय बापाचं नाव काढल्यानंतर इथं सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्यात. आई बापाचं नाव काढलं की आपल्या डोळ्याला कुठून पाणी येतं, नदीला कुठून पूर येतो काहीच कळत नाही. का तर आई वडिलांविषयी मनामध्ये असणारं प्रेम, इतकं प्रेम आपले आईबाप करतात. मुलगी सासरी जाते, घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. 20-25 वर्ष आनंदाने लाडाने सांभाळलेली मुलगी अचानक लग्न करून परघरी जाते. ती आई म्हणते, मला माझ्या मुलीची फार आठवण येते हो, काही करा पण एकदा तरी माझ्या मुलीला मला परत भेटवायला आणा. ती आई रडते आणि काय म्हणते? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली ग जाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. इतकं प्रेम आपले मायबाप आपल्यावर करतात. म्हणून आज या परिवारातून एक आई आपले 3 मुलं, आपल्या 3 मुली, आपले पती, या सगळ्या परिवाराला पोरकं करून या जगातून, या विश्वातून निघून गेली. आणि त्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त माझ्या भगवान परमात्म्याने या जगामध्ये परत कधीच घडवली नाही. शेवटचे 2 मिनिटं घेते. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही.
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तान्हा, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तान्हा, अमृताहुनी गोड पाजला तो पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी ओ आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही. अशा प्रकारे ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिलाय, लहानाचा मोठा केलाय, सगळ्या जगाला विसरा, मायबापाला कधी विसरू नका. आणि एक शेवटचं वाक्य सांगेल, घरामध्ये आल्यानंतर प्रेमानं माईबापाची चौकशी करा. आईला सांगा आई तू जेवलीस का, बाबांना सांगा बाबा तुम्ही जेवलात का. नसतील जेवले ना, तुमच्या गोड बोलण्याने तुमच्या माईबापाचं पोट भरेल. माईबाप आजारी पडलेत, फक्त म्हणा आई बाबा दवाखान्यात चलता का हो. तुमचं गोड बोलणं हेच त्यांच्याकरता गोळे औषध आहे, जास्त काही ते मागत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आज या ठिकाणी स्वर्गवासी परिगाबाई भानुदास भास्कर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, निश्चितच आज एक आई आपल्यातून निघून गेली आणि त्यांच्या जाण्याने त्यांचा सगळा परिवार दुःखी झालेला आहे. खरं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन त्या आईने जगलं. आपले 3 मुलं, आपल्या 3 मुली, सगळ्यांचा संसार प्रपंच तिने आनंदाचा सुखाचा केला आणि चांगले खायचे प्यायचे दिवस आले. भगवंत त्यांना घेऊन गेला. ईश्वर चरणी प्रार्थना करूया की आमच्या आईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव, ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे पती आदरणीय श्री भानुदास आप्पा बाळाजी भास्कर, त्यांची 3 मुलं आहेत, संतोषभाऊ भानुदास भास्कर, भारतभाऊ भानुदास भास्कर, बंडूभाऊ भानुदास भास्कर. त्यांच्या मुली आहेत सौ भीमाबाई सुधाकर गाजरे, चंद्रकलाबाई रमेश बोढरे आणि सौ मंदाबाई लक्ष्मण पेहरकर. त्यांचा संपूर्ण हा परिवार, संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आणि माळीवाड्यातील आमचे आदरणीय दीनाभाऊ, कारण 1-2 वर्षापूर्वी माळीवाड्यामध्ये महादेव मंदिरामध्ये आमचे आदरणीय विठ्ठल बाबा भगतच आहे ना, त्यांच्याकडे माझं कीर्तन झालं. खूप गोड सप्ताह तिथे करतात आणि 1-2 वर्षापूर्वी माझं कीर्तन तिथे झालं. तेव्हा मला दीनाभाऊंनी फोन केला की ताई आपल्याला परत एक कीर्तन आता इथे करायचं आहे. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन, या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज ही सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याने आमचे आदरणीय विठ्ठल बाबा हे काही सर्वसामान्य व्यक्ती नाही, पण आज बाबा तुमच्यासारख्या संतांनी महात्म्याने आमच्या कीर्तनामध्ये येणं मी फार भाग्याचं समजेल. बाबांचं मनपूर्वक आभार. आणि आदरणीय पुरंदासजी महाराज ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. अशी ही साधू मंडळी, महात्म्य मंडळी या कार्यक्रमाला येतात. अजून सुरेश महाराज आढाव, आदरणीय हरिभक्त परायण वाघ महाराज. आता कसं आहे, माझं एकच माळीवाड्यात कीर्तन झालं आणि त्याच्यानंतर हे दुसरं कीर्तन, त्याच्यामुळे मला काही जास्त वारकऱ्यांचा महाराजांचा काही कोणाचा परिचय नाही. पण तुम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालात या कीर्तनाकरता. ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते मृदुंग वादक आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेशजी महाराज
बरं का. अतिशय गोड सेवा दिली. मी एकच म्हणेन, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. खूप गोड सेवा दिली, बोलायला शब्द नाही. अतिशय सुंदर मृदुंग महाराजांनी वाजवला. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्याने गोड असं गायनाचं काम केलं, आदरणीय हरिभक्तपरायण महेशजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण सुरेशजी महाराज, तेही उत्तम कीर्तनकार आहेत. पहिली चाल तर खूपच आपण गोड म्हटलात. तिसरं चरणही खूप गोड झालं. बाकीची टाळकरी मंडळी, माऊली महाराज, इकडचे सगळे टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, तेही सगळे गायकच आहेत. पण आता आज गायक झाले जास्त, माईक झाले कमी. पण माझ्याबरोबर आलेल्या माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्याही या ठिकाणी आल्या, गोड गायन केलं. त्यांचंही या ठिकाणी आभार. विनेकर यांचा आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सृष्टीमल्या दादांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड अशी हार्मोनियमची सेवा दिली, आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज, नाही का, आज त्यांनी सुद्धा अतिशय गोड आपण सेवा दिली. एकदम म्हणजे जसं मी गात होते तसं तुम्ही वाजवत होतात. खूप सुंदर महाराज. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. यूट्यूबवाल्या दादांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुषवर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, सगळे आपण पुरुषवर्ग, समोर बसलेली संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपल्या सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. माझ्याबरोबर आलेले माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बघू नका ग, बायका लगेच बघतात कुठे बाईचा नवरा, ते तिकडं गाडीत बसलेत. असो, माझ्या मिस्टरांची साथ आहे. आमचं भिवंडी तालुक्यामध्ये वडून वगैरे गाव आहे, त्या गावचे ते 2 वेळा सरपंच होऊन गेलेत. म्हणजे ते राजकारणात आहे, मी परमार्थात आहे, पण तरी जोड जमला. साथ फार महत्त्वाची आहे. माझ्या मिस्टरांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार, कारण एवढ्या लांबून इथे मला घेऊन आले. आणि मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते तेव्हापासून मी कीर्तनकार आहे. आज मी कीर्तन करते, त्याला 25 वर्ष झाले. 25 वर्षाची परंपरा ही माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि खरंच आम्ही आज इथपर्यंत एवढ्या लांबचा प्रवास करून आले. जाताना एक सांगेल की म्हणजे आता 10 महिने झाले. 12 ऑगस्टला, ऑगस्ट महिन्यामध्ये मी नांदेडला कीर्तनाला चालले होते आपल्या समृद्धी हायवेने. आणि जात असताना नांदेडच्या आपली वाशिम एक्झिटला माझ्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्यामध्ये माझे मिस्टर, मी, ही भूमिताई, माझी छोटी कन्या, आम्ही 4घे जण होतो. पण त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणक्याला डायरेक्ट क्रॅक गेला. माझे मणक्याचे 2 ऑपरेशन झालेत. पण मला 3-4 महिने मला उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. माझी कंडिशन फार वाईट झाली. म्हणजे मला असं वाटलं की मी आता आयुष्यात कधीच कीर्तन करू शकत नाही, कधीच उभं राहू शकत नाही. पण तरीसुद्धा 25 वर्ष देवाचं केलेलं नामचिंतन हे याच्यामध्ये कामाला आलं. सगळा महाराष्ट्र म्हणतो ताई तुमचा दुसरा जन्म झाला म्हणून. तरीसुद्धा इथून पुढचं सगळं आयुष्य देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो, त्या पांडुरंग परमात्म्याने वाचवले. कारण का, ॲक्सिडेंट फार मोठा झाला, माझी गाडी 100% लॉस झाली. पण जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी सकाळी 7 वाजता गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त देवाचं नाम आपल्याला तारू शकतं हे त्या दिवशी आपण शिकलो. म्हणून देवनाम घेत चला. आणि आज या ठिकाणी 10 महिने झालेत फक्त मी तुमच्यासमोर जी उभी आहे, मी तुमच्यासमोर जी बोलते, 4-5 तासाचा प्रवास करून आले. मी कशी उभी आहे आणि कशी बोलते हे फक्त माझ्या पांडुरंगाला माहिती, कारण त्यानंच मला उभं केले आणि त्यानंच मला बोलायला लावले. कोण बोलविते हरिविन, म्हणून चालवणारा बोलवणारा तो परमात्मा आहे, त्याला मात्र विसरू नका. आणि बोलताना माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली धनंजयजी पर्या युक्तीप्रमाणे आज या भास्कर परिवारातील मातोश्री
सौभाग्यवती परिगाबाई भानुदास भास्कर यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्तपरायण वनिताताई महाराज पाटील भिवंडी सुश्राव्य असं ताईंचं कीर्तन आपण या ठिकाणी श्रवण केलं. खऱ्या अर्थाने या मातोश्री भाग्यवान होत्या, कारण की आईव मरण हे कोणाच्या नशिबामध्ये नसतं आणि मातोश्रींनी स्वतः आईव घेऊन गेल्या. तुकोबऱ्या सांगतात, धन्य भाग्याचे आईव आणि तिचा पती तिचा देव. भाग्य हे खऱ्या अर्थानं आपल्या भाग्यामध्ये असावं लागतं आईव मरण, आणि ते मरण मातोश्रीने या ठिकाणी आयुष्यामध्ये कमवलं. मी या ठिकाणी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, आईला त्या ठिकाणी चिरशांती मिळो ही प्रार्थना करून माझ्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. 2 मिनटं थांबा, सगळ्याला विनंती आहे. बाबूशेठ जरा 2 मिनटं थांबा. आज या ठिकाणी सौभाग्यवती परिगाबाई अर्थात भानुदास आप्पा यांच्या सहचरणी आपल्यातून 1 वर्ष झाली निघून गेल्या. तर हा परिवार खरं तर या ठिकाणी असं आहे काका, हा दुःखांकित कार्यक्रम जरी वाटत असला, परंतु या ठिकाणी खरोखर या ठिकाणी हरिभक्तीपरायण वनिताताई खाडे यांच्या कीर्तनाने आपण सर्व मंत्रमुग्ध झालोत. आणि जाणे एकले हो येणे हो शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. एकदा येणं आणि एकदा जाणं. ताईंनी आपल्याला सांगितलं, संत महात्म्यांच्या विचार मालिकेतून आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. मातोश्रीच्या पश्चात 3 मुलं 3 मुली असा हा मोठा भास्कर परिवार. या परिवाराचं जे दुःख आहे, तर आम्हाला हे दुःख वाटत नसून या ठिकाणी एवढा परिवार जो जमतो त्या अर्थी यांची काहीतरी अनमोल पुण्याईची ही जी कमाई या ठिकाणी समाज माध्यमातून दिसून येते. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती, जगा माझी परमार्थिक कीर्ती. आणि ही सांसारिक कीर्ती यामध्ये फरक आपल्याला महाराजांनी कीर्तनातून प्रतिपादन केला. तर मी माझ्या वाघ परिवारातर्फे या ठिकाणी या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं गृहीत धरून स्वामींच्या कृपेने मी या ठिकाणी, कारण या ठिकाणी बाबा आले, मला खूप एक आनंद वाटला की या ठिकाणी महात्माजी म्हणून विठ्ठलजी बाबा सर्वांचं श्रद्धास्थान आल्यानंतर मलाही खूप गोड आनंद झाला. म्हणून या परिवारांना अगदी अशा प्रकारचं दुःखातून सावरून